नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय इतिहास राज्यशास्त्र नमुना घटक चाचणी क्रमांक 1 2023-2024 उत्तरासह। विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी विद्यार्थ्याने स्वतःचे नाव लिहायचे आहे। शाळेचे नाव, तुम्ही ज्या शाळेत शिकत असाल त्या शाळेचे नाव लिहायचे आहे। रोल नंबर, हजेरी क्रमांक किंवा परीक्षेचा क्रमांक दिला असेल तर तो लिहायचा आहे। गुण आहेत 20 आणि वेळ 1 तास। सूचना, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात। नवीन प्रश्न नवीन पानावर लिहावेत। या नमुना घटक चाचणीसाठी घेतलेला अभ्यासक्रम आहे इतिहासाचे प्रकरण 1, 2 आणि 3 आणि राज्यशास्त्र याचे प्रकरण आहे 1 आणि 2। यावर आधारित आपण ही घटक चाचणी घेत आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। गुण आहेत 2। त्यामध्ये पहिलं विधान आहे, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक रिकामी जागा यास म्हणता येईल। पर्याय अ हॉल्टेअर, ब रेने देकार्त, क लिओपोल्ड रांके, ड कार्ल मार्क्स। उत्तर आहे हॉल्टेअर। आधुनिक इतिहास लेखनाचा जनक हॉल्टेअर यास म्हणता येईल। दुसरं विधान आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार रिकामी जागा येथे आहे। पर्याय अ दिल्ली, ब कोलकाता, क मुंबई, ड चेन्नई। उत्तर आहे पर्याय क्रमांक अ दिल्ली। भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे। त्यानंतर प्रश्न पहिला ब, प्रत्येक गटातील चुकीची जोडी शोधून दुरुस्त करून लिहा। गुण आहेत 2 जोड्यांचे गट दिले आहे। तर त्या दोन्ही गटातील एक चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे, शोधून ती दुरुस्त करून सुद्धा लिहायची आहे। तर पहिला जोड्यांचा गट आहे, एका बाजूने कार्य लिहून दिले आहे आणि दुसऱ्या बाजूने व्यक्तींची नावे लिहून दिली आहे। तर कार्य आहेत, भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना, त्यासमोर इतिहासाचार्य विका राजवाडे। दुसरं आहे एशियाटिक सोसायटीची स्थापना, त्यासमोर व्यक्ती आहे सर विल्यम जोन्स। तिसरी जोडी आहे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रेरणा, त्यासमोर आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर। आणि चौथा आहे हडप्पा संस्कृतीचा शोध, त्यासमोर आहे जेम्स मिल। आता उत्तरामध्ये कसं लिहायचं बघा, तर चुकीची जोडी आहे जोडी क्रमांक 4, हडप्पा संस्कृतीचा शोध जेम्स मिल। तर दुरुस्त केलेली जोडी आहे हडप्पा संस्कृतीचा शोध, मग कुणी लावला, ही व्यक्ती नाही आहे जेम्स मिल, तर मग कोणती व्यक्ती आहे ते बघा, ती आहे जॉन मार्शल, म्हणून त्यासमोर लिहायचं आहे जॉन मार्शल। दुसरा जोड्यांचा गट आहे, एका बाजूने सांस्कृतिक वारसा लिहून दिला आहे आणि दुसऱ्या बाजूने ठिकाणं लिहून दिली आहे। लाल किल्ला उदयपूर, जंतर मंतर जयपूर, बृहदीश्वर मंदिर तंजावर, कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड। यामध्ये चुकीची जोडी आहे लाल किल्ला उदयपूर, आणि ही जोडी चुकीची आहे। तर मग दुरुस्त केलेली जोडी काय येईल, तर दुरुस्त केलेली जोडी आहे लाल किल्ला दिल्ली। लाल किल्ला यासमोर उदयपूर नसून काय लिहायचं आहे आपल्याला, दिल्ली लिहायचं आहे। बाकीच्या सर्व जोड्या काय असतात तर बरोबर असतात। प्रश्न दुसरा अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा, कोणतीही एक। गुण आहेत 2। आता या ठिकाणी आपण सरावासाठी दोन्ही संकल्पना स्पष्ट करूया किंवा लिहूया, परंतु परीक्षेमध्ये आपल्याला वेळेचे नियोजन करावे लागते। त्यामुळे जेवढे उत्तरं किंवा जेवढे प्रश्न आपल्याला लिहायला सांगितले तेवढेच लिहायचे, कारण आपण जास्त जरी लिहिलं तरी गुण जेवढी विभागणी आहे तेवढेच गुण आपल्याला मिळतात। परंतु या ठिकाणी आपला जास्तीत जास्त सराव व्हावा या हेतूने आपण सर्व प्रश्नांची उत्तरे लिहित असतो। तर पहिली संकल्पना आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन। उत्तर, भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले। 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती
सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला विरोध केला. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशाविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा मिळाली, तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दुसरी संकल्पना आहे ॲनल्स प्रणाली. उत्तर: राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीचाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात. त्यानंतर आहे दुसरा मुद्दा ॲनल्स. ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना त्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन, सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगाने अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. अशा प्रकारे प्रश्न दुसरा अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा, हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे. आता प्रश्न दुसरा ब आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणतेही एक, गुण आहेत दोन संकल्पना चित्र या ठिकाणी आपल्याला दिले आहे. आपण दोन्ही पूर्ण करूया. तर पहिलं संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रश्न दिला आहे. भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे. आता भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे कोणकोणती आहेत, म्हणजे जो भारताला नैसर्गिक वारसा प्राप्त झाला आहे ती स्थळे आपल्याला लिहायची आहे. या ठिकाणी 2 लिहून दिले आहे. एक पश्चिम घाट आणि दुसरं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. आता आपल्याला 4 वारसास्थळे अशी लिहायची आहेत. तर 1 मानस वन्यजीव अभयारण्य, 2 केवलदेव राष्ट्रीय उद्यान, 3 नंदादेवी व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान आणि 4 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर दुसरं संकल्पनाचित्र दिले आहे. इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या ज्ञानशाखा. यामध्ये एक ज्ञानशाखा लिहून दिली आहे, ती आहे नानकशास्त्र. आता आपल्याला इतर 5 शाखा लिहायच्या आहेत. दुसरा आहे पुरातत्व, तिसरा आहे हस्तलिखितांचा अभ्यास, चौथा आहे भाषारचना शास्त्र, 5वा आहे वंशावळीचा अभ्यास आणि 6वा आहे अभिलेखागार. अशा प्रकारे इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या ज्ञानशाखा यावर आधारित आपण संकल्पनाचित्र अशा पद्धतीने पूर्ण केलं आहे. आकृतीच्या साहाय्याने किंवा आकृतीच्या स्वरूपात आपल्याला हे उत्तर लिहायचं असते. पेनाने आकृती काढली तरी चालेल, व्यवस्थित छान उत्तर लिहायचं असते. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा अ. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणताही एक, गुण आहेत 2 विधाने दिली आहे. पहिलं विधान आहे 18व्या शतकात इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. कारण आपण त्याचं उत्तर लिहूया. 18व्या शतकात युरोपात तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये खूप प्रगती झाली. पुढील काळात युरोपात आणि अमेरिकेत इतिहास व इतिहास लेखन यासंबंधी मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले. त्यामुळे अतिरंजितता, भाबडेपणा जाऊन इतिहासामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. वैज्ञानिक पद्धतीचा विकास झाला. वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक व ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे, असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. या सर्व कारणामुळे 18व्या शतकात इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला जास्तीत जास्त महत्त्व येत गेले. दुसरा प्रश्न आहे तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते. तत्त्वज्ञानासाठी इतिहास अभ्यासण्याची गरज असते का? कारण लिहायचं आहे आपल्याला. तर उत्तर
या विचारसरणीचा समाजावर विविध काळात कमी जास्त प्रभाव पडलेला असतो. या विविध विचारसरणीचा उगम कसा झाला, त्यामागील वैचारिक परंपरा कोणत्या होत्या यांचा शोध घेण्याची गरज असते. या विचारसरणीच्या वाटचालींचा, त्यांच्या विस्ताराचा किंवा अधोगतीचा इतिहास समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते. आणि 4. कालप्रवाहात विविध विचारसरणीचा उगम होत असतो, म्हणून तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते. ही याची कारणे आहेत. त्यानंतर आहे प्रश्न 3 ब. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. कोणताही एक. गुण आहेत 2. तर पहिला प्रश्न आहे, राजतरंगिणी या ग्रंथाविषयी माहिती लिहा. आता 25 ते 30 शब्दात या प्रश्नाचे उत्तर आपण लिहूया. उत्तर, कल्हण याने इसवी सनाच्या 12व्या शतकात राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याचा हा ग्रंथ उत्तम नमुना आहे. हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावर रचलेला आहे. या ग्रंथात काश्मीरच्या राजकुलांच्या अधिकृत नोंदी, स्थानिक परंपरा, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, कोरीव लेख इत्यादी अनेक ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करून माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीने आता इतिहास राज्यशास्त्र या विषयाची घटक चाचणी आपण बघत आहोत. तर इतिहास या विषयावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील आणि कशा पद्धतीने उत्तर लिहिणे अपेक्षित आहे ते आपण पाहिलं आहे. आता राज्यशास्त्र या विषयावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील आणि कशा पद्धतीने उत्तर लिहिणे अपेक्षित आहे ते आपण पाहूया. राज्यशास्त्रासाठी अभ्यासक्रम घेतलेला आहे प्रकरण 1 आणि प्रकरण 2. तर प्रश्न 4 अ राज्यशास्त्रामध्ये आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. गुण आहेत 2. पहिलं विधान आहे, दोन्ही विधानाची व्यवस्थित उत्तरे लिहायची आहे. एका विधानासाठी 1 गुण आहे. तर पहिलं विधान, वयाची रिकामी जागा वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीयाला मतदानाचा हक्क मिळतो. पर्याय अ 15, ब 18, क 21, ड 25. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 18. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीयाला मतदानाचा हक्क मिळतो. दुसरं विधान आहे, दुसरं विधान, लोकशाहीचा गाभा म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय अ प्रौढ मताधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागांचे धोरण, न्यायालयीन निर्णय. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सत्तेचे विकेंद्रीकरण. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय. त्यानंतर प्रश्न 4 ब आहे, पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणताही एक. गुण आहेत 2. पहिलं विधान आहे, सर्वसमावेशक लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतात. उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करणे हे लोकशाहीचे ध्येय असते. कोणताही भेदभाव न करता सर्वांना विकासाची समान संधी दिल्याने सर्व सामाजिक घटना मुख्य प्रवाहात सामील होतात. लोकशाहीत सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया होत असल्यामुळे समाजातील संघर्षही कमी होतो. अशा प्रकारे सर्वसमावेशक लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष कमी होतो. या सर्व कारणामुळे हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान, निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता असावी. उत्तर, हे विधान चूक आहे. निवडणुका न्याय्य मार्गाने व्हाव्यात आणि त्या विश्वासार्ह असाव्यात. खुल्या वातावरणात निवडणुका झाल्या नाहीत तर निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होतील, भ्रष्टाचार वाढेल आणि प्रामाणिक आणि कार्यक्षम प्रतिनिधी निवडून येणे अशक्य होईल. म्हणून निवडणुका प्रक्रियेत गोपनीयता असू नये. त्यानंतर आहे प्रश्न 5 अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा. गुण आहेत 2. तर संकल्पना दिली आहे प्रतिनिधित्व. उत्तर, आधुनिक काळात सर्वच देशात लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे सर्व जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे शक्य नसते. म्हणून राज्यकारभार करण्यासाठी जनतेकडून प्रतिनिधींना निवडून देण्याची पद्धत सुरू झाली.
या प्रतिनिधींनी जनतेच्या वतीने त्यांच्या हिताचे निर्णय घेऊन राज्यकारभार करणे अपेक्षित असते. प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष म्हणजेच प्रातिनिधिक लोकशाही असे लोकशाहीचे 2 प्रकार असतात. अशा प्रकारे प्रतिनिधित्व यावर आपण संकल्पना लिहिली आहे. आता किंवा आपल्याला ही संकल्पना लिहायची किंवा दुसरा प्रश्न विचारला आहे संकल्पना चित्र पूर्ण करा. दोन्हीपैकी कोणता एक प्रश्न लिहायचा आहे, त्याला 2 गुण आहेत. तर संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रश्न दिला आहे, संविधानाच्या मूलभूत चौकटीतील समाविष्ट तरतुदी. आता संविधान आहे, त्या संविधानाच्या मूलभूत जी चौकट आहे त्यामध्ये समाविष्ट असलेल्या आपल्याला तरतुदी लिहायच्या आहेत. तर उत्तर, शासनाचे प्रजासत्ताक व लोकशाही स्वरूप, संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप, देशाच्या ऐक्य व एकात्मतेचे संवर्धन, देशाचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता व संविधानाची सर्वश्रेष्ठता. त्यानंतर आहे प्रश्न 5वा ब. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक गुण आहे 2. पहिला प्रश्न आहे, लोकशाही बळकट करण्यात भारतीय न्यायालयांची भूमिका महत्त्वाची ठरली हे विधान स्पष्ट करा. भारतीय न्यायालयाने खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क असल्याचा निर्वाळा दिला. संविधानाचा अर्थ लावताना संविधानाची मूळ उद्दिष्टे आणि संविधानकाराचे हेतू यांना न्यायालयांनी नेहमी प्राधान्य दिले. सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती करण्यात न्यायालयांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिले. संविधानातील तरतुदीमुळे बदल करण्याचा अधिकार मान्य करतानाच तिच्या मूळ चौकटीला धक्का लागणार नाही अशी भूमिका घेतली. अशा प्रकारे लोकशाही बळकट करण्यात भारतीय न्यायालयांची भूमिका महत्त्वाची आहे हे विधान आपल्याला स्पष्ट करता येते. दुसरा प्रश्न आहे, मुक्त वातावरणात आणि न्याय पद्धतीने निवडणुका घेण्यात निवडणूक आयोगाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे? उत्तर, मुक्त वातावरणात आणि न्याय पद्धतीने निवडणुका घेण्यात निवडणूक आयोगाला पुढील आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. ते म्हणजे देशाचा भूविस्तार आणि प्रचंड लोकसंख्या लक्षात घेऊन निवडणुकांचे नियोजन करणे, निवडणुकांमध्ये होणारा आर्थिक गैरव्यवहार रोखणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना रोखणे आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण होऊ घातलेल्या वातावरणात निवडणुका यशस्वी करून दाखवणे, निवडणुकीच्या काळात होणाऱ्या वाढत्या हिंसामुळे निर्माण होणाऱ्या दहशतीच्या वातावरणात निवडणुका घेणे. अशा प्रकारे हे जे आव्हाने आहेत त्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. अशा प्रकारे वर्ग 10वी विषय इतिहास राज्यशास्त्र नमुना घटक चाचणी क्रमांक 1 2023-2024 आपण उत्तरासह बघितली आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.